दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्या निष्क्रियतेमुळेच हा प्रश्न अधिक वाढला असल्याचा आरोप आमदार केसरकर यांनी केला। त्यामुळे त्यांची येथून तात्काळ बदली व्हावी अशी मागणी आपण वनमंत्र्यांकडे करणार आहोत। या ठिकाणी हत्तींबरोबरच वन्य प्राण्यांचा प्रश्न वाढत असताना त्यावर आळा घालण्याऐवजी येथील कात व्यावसायिकांना तसेच अन्य व्यावसायिकांना त्रास देण्याच्या कामात रामानुजन व्यस्त असल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले। किती बोललो ना तरी ज्या लोकांनी हे काम करायची त्यांच्याकडे मी किती मीटिंग घेतल्या तुम्ही बघितलेलं आहे। शेवटी हत्ती म्हणजे काय लहानचं पिल्लू नाही ते की आपण त्याचं शेवटी वेगवेगळे मार्ग ते काढतायत। आणि माझी तर मागणी अशी आहे की ज्या CCFच्या काळामध्ये हा सगळा हे झालं त्या CCFची तात्काळ बदली झाली पाहिजे। रामानुजन हे जे कोण CCF आहेत कोल्हापूरला बसलेले अत्यंत निष्क्रिय आहेत, यांच्यावर जबाबदारी शासनाने सोपवलेली होती। त्यांनी आपलं काम केलं नाही तर आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो, त्यांची बदली करू शकतो। जाताना ते हत्तीला घेऊन जाणार तरी त्याने अवश्य जावं, परंतु त्यांनी आता जावं इथून, याच्याशिवाय दुसरं काय मला दिसत नाही। कारण केवळ हत्तींचा उपद्रव आहे असं नाही, ज्या वेगवेगळ्या प्राण्यांचा उपद्रव आहे आणि ते न करता ते दुसरेच काहीतरी लोकांना उपद्रव करत बसतात। इथल्या सगळ्या त्यांनी काताच्या भट्ट्या बंद करून टाकल्या, म्हणजे लोकांना उपद्रव करणं, इथले धंदे बंद पाडणं आणि त्याच्याबरोबर आपलं जे कर्तव्य आहे हत्तीला पकडणं, गव्या रेड्यांना पकडणं, माकडांचा बंदोबस्त करणं, यातलं कुठलेच कामं ते स्वतः करत नाहीत। त्याच्यामुळे माझी पहिली मागणी आणि माझे अतिशय चांगले संबंध आहे वनमंत्र्यांशी, अगोदर या अधिकाऱ्याला इथून हटवा ही माझी मागणी राहील। मी असं कधीच नाही, मी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कधीच बोलत नाही, परंतु हे असं झालं की आम्ही मी स्वतःचा फोन केले। शेवटी नागपूरवरून ऑर्डर आणायला लागतं आम्हाला आमच्या काताच्या वगैरे भट्ट्या सुरू करायला, आणि हत्तीचं जर त्यांनी स्वतः येऊन इथं पाहणी केली, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली शासनाने, काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं। आणि त्यावेळी स्वतः करत नाही, इथल्या DFOला ऑर्डर देत नाहीत काम करण्याच्या, अशा परिस्थितीमध्ये असे अधिकारी इथं राहिले तर हत्ती तुम्हाला त्रास देणार, मला त्रास देणार आणि लोक शेवटी आपल्याला निष्क्रिय म्हणाले। आम्ही कमिट्या करून घ्यायच्या, आम्ही अधिकाऱ्यांच्या, आणि त्या अधिकाऱ्यांनी काम नाही करायचं, अशी परिस्थिती आहे या ठिकाणी।